आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. पण दुर्दैवाने आयुक्त साहेब या ठिकाणी नाही, म्हणून आम्ही उपायुक्त मासाळे मॅडम यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं. नगर शहर हे मोकाट कुत्र्यांचं शहर असं झालं काय, असं आम्हाला यावेळेस वाटतंय की नगर शहरामध्ये इतके मोकाट कुत्रे, नगर शहरामध्ये एवढे भयंकर मोकाट कुत्रे या ठिकाणी झालेले आहे की रोज कुणी ना कुणी त्या कुत्र्यांच्या याला बळी पडत आहे. लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे की नगर कल्याण रोड साईराम सोसायटीमध्ये या ठिकाणी इतके कुत्रे, मोकाट कुत्रे त्या ठिकाणी झालेले की या साईराम सोसायटीमध्ये रोज कुणी ना कुणी लहान मुलगा असेल, वयोवृद्ध असतील, त्या ठिकाणी त्या कुत्र्यांच्या याला बळी पडतात ते, आणि रोज कोणी त्या ठिकाणी जखमी होतात. पण आम्ही गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उपायुक्त साहेब मुंडे साहेब यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपण त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही मोकाट कुत्रे या ठिकाणी सोडण्यात येतील. पण दुर्दैवाने आम्ही या ठिकाणी सर्वजण साईराम सोसायटी आणि रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं की आपण ह्या लवकरात लवकर मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, आणि विशेष म्हणजे साईराम सोसायटीमध्ये लवकर ते मोकाट कुत्रे पकडण्यात यावा. अन्यथा त्याला जर कुणी बळी पडला मोकाट कुत्र्यांना तर आम्ही यांच्यावर कारवाई, गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार. आमची पुढची भूमिका, जर त्यांनी नगर शहरामध्ये ज्यांना कोणत्या ठेकेदाराला ठेका दिला असेल त्यांनी या नगर शहरातले आणि काही सोसायटीमधले मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात यावा. अन्यथा त्यांनी ती मोहीम राबवली नाही तर आम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये भव्य असं एक या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करू. हे मोठं खेड अशी होती, आता नगर शहराची नव्याने एक ओळख निर्माण व्हायला लागली, आणि ती ओळख अशी की मोकाट कुत्र्यांचं शहर अशी या नगर शहराची ओळख निर्माण झालेली आहे. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी आयुक्त साहेब उपलब्ध झाले नाही, म्हणून संबंधित उपायुक्त जे होते त्यांना पत्र देण्यात आलेलं आहे की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. त्याच्या मोकाट कुत्र्यांमुळं बऱ्याचशा म्हणजे मनुष्य हानी व्हायला लागली. त्याचप्रमाणे नगर कल्याण रस्त्यावरील साईराम सोसायटीमध्ये बरेच जण या मनुष्य म्हणजे हानीपासून वाचले नागरिकांच्या सतर्कतेमुळे. परंतु सगळ्यात महत्वाचं, पालिकेने ज्या कुणाला ठेका दिलेला आहे, ज्यांना कुणाला हे टेंडर दिलंय, तर त्या टेंडर त्यांनी व्यवस्थितपणे त्याची कुत्र्यांचं निर्बीजीकरण करावं, त्याचप्रमाणे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त जर झाला तर शहरातील नागरिकांना उपद्रव होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संबंधित ठेकेदाराचा ठेकाच पालिकेने रद्द का करू नये असा सवाल या निमित्तानं रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करत आहोत. आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर हा जर प्रश्न सुटला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन म्हणजे आम्ही ते मोकाट कुत्रेच आणू पालिकेमध्ये, आणि तिथं या कुत्र्यांसमोर आंदोलन करून मोकळे होऊ, नाही तर ते कुत्रेच आयुक्त साहेबांच्या केबिन मध्ये सोडून देऊ. मग त्यांना आयुक्त साहेबांना काय त्रास होतो हे त्यांच्या अनुभवातून ते त्या पद्धतीने मग कारवाई करतील. संबंधित ठेकेदार किंवा संबंधित विभागाला सांगतील काय सांगायचं ते. ठीक आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.